श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 9। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन। भक्त निज ठाया जाता परतोन, कैसे ते क्षीण पावत। तैसीच बाबांची भैक्षवृत्ती निर्वाणांत जी सेविली होती। ती पंचसूनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या। तैसेची हा ब्रह्मस्थावरांत साईची सर्वत्र अनुस्यूत। साईची होनी कृपावंत, भूती भगवंत हे ठसवी। म्हणूनी सकळ श्रोते जन प्रार्थितो मी श्रवणावधान। सादर परिसताया कथा पावन, कृतकल्याण पावाल। शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण, बाबांची अनुज्ञा झाल्या विण। यात्रे करू परतता जाण, करीतो आमंत्रण विघ्नाते। तीच एकदा आज्ञा होता, शिर्डीत येईना क्षण एक वसता। वसता चढलेची विघ्न माथा, अनुभव समजता आहेच। आज्ञे बाहेर जे जे वागले, तयांचे वाटेत हाल झाले। किती एकास चोरांनी लुटिले, स्मरण राहिले जन्माचे। भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता, कोणी उपाशीच घाईने निघता। गाडी न मिळता उपाशी रखडता, अनेक भक्ताही पाहिले। एकटा पाटील तात्या कोते, कोपर गावास चालले होते। आठवड्याचा बाजार तेथे, झाले येते मशिदी। टांगा ठेविला उभा करून, घेतले बाबांचे दर्शन। चरण वंदिले येतो म्हणून, हे आज्ञापन मिश केले। भक्त करोत टाळाटाळ, बाबा जाणत वेळ वेळ। पाहुनी तात्या उतावीळ, म्हणती अंमळ थांबावे। राहू दे होईल बाजार, जाऊ नको गावा बाहेर। परी पाहुनी तात्यांचा आग्रह फार, म्हणाले बरोबर श्यामाने। काय श्याम्याचे आहे कारण, केले तया आज्ञेचे अवगणन। बैसले तात्या तांग्यात जाऊन, बाजारा लागून
बाजारा जाणार न भरता घटका, घोडा पडला कमरेत लटका, भरला टचका एकाएकी. कैचा बाजार कैचे काय, तात्यास आठवली साई माय. वेळी ऐकतो टळता अपाय, नाही उपाय गत गोष्टी. ऐसेच आणिक एकदा घडले, तात्या कोल्हार गावा निघाले. टांगा जोडून पुसाया आले, वंदिली पाऊले बाबांची. आता जाऊन येतो म्हणाले, पूर्णानुमोदन नवते मिळाले. तथापि तात्या तैसेच निघाले, परिचा वर्तले काय पुढे. टांगा आधीच तो भिरक्याचा, बेफाम भरधाव उधळला साचा. पाहिन वाट खळगे खाचा, जीवावरचा प्रसंग. असो तो साई कृपेने टळला, टांगा बाभुळीवर आदळला. बरे झाले तेथेच मोडला, दगावटावला पुढील. ऐसाची एक मुंबापुरस्थ, आंग्ल भौम थोर गृहस्थ. मनी धरोनी काही हेत, आला दर्शनार्थ साईंच्या. होता चांदोरकरांचा वशिला, पत्र लाविले माधवरावाला. तंबू एक मागून घेतला, निवास लाधला सुखाचा. बाबांची या इच्छेविरुद्ध, म्हणेल कोणी चढेन म्हशीद. परतेन दर्शन घेऊनी स्वच्छंद, अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा, म्हशीदीसी चढावयाला. परी तो सर्व निर्फळ गेला, पाहुणा हिरमुसला मनात. इच्छा होती तयाचे मनी, मशिदीत वरती जाऊनी. वंदावे बाबास गुढगे टेकुनी, हस्त चुंबुनी बैसावे. इच्छा तयाची ऐसी, बाबान येऊ देत तयासी. मशिदीत बैसावयासी, आपुले पाशी ते धवा. खालीच सभा मंडपी असावे, तेथेची पाहिजे तरी बैसावे. दर्शन घेणे तेथून घ्यावे, परीन यावे वरतेणे. असो पुढे तो निघे जावया, अंगणी आला निरोप घ्यावया. जाशील उदयीक म्हणती तया, घाई कासया ही इतुकी. लोकाही बहुत कथिले, नाना परी तया विनविले. परवानगी न होता जे गेले, बहु पस्तावले म्हणवुनी. होणारा पुढे काही नचले, नाही तयाच्या मनाते पटले. परवानगी विरहित निघाले, हाल जाहले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्यांनी वाट सोडिली. सावळ विहीर मात्र
ओलांडिली तो पुढे आली बायसिकल. गृहस्थ होता मागे बैसला, पुढे तांगा एकाकी चमकला. तोल जाऊनी तैसाच कलथला, मागे उलंडला मार्गात. महत्प्रयत्ने तांगा थांबविला, गृहस्थ घसरत घसरत गेला. मग उचलूनी टांग्यात बैसविला, टांगा हाकिला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे. कोपरगावी हॉस्पिटल जिकडे, टांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ, गृहस्थ पश्चात्ताप व्यथित. होते अवज्ञा प्रायश्चित्त, भोक्तृत्व भोगीत पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले, लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले, करून धजले अव्हेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले उपाशी राहिले, सुरमुरे फाकिले किती एकी. तिचा आज्ञा जयांनी वंदिली, अवेळी ही गाडी साधिली. मुसाफरी ही सुखाची झाली, आठव राहिली जन्माची. वर्षानुवर्षे भैक्षवृत्ती, रुचावी का बाबांप्रती. ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणीत याते उचित. आनंद देई साधी निजहित, साधी गृहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्तवित्त, साईपदी जो समर्पित. ऐसा जो साईचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयाचा गृहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यासी हो मी प्रथमता. न देता आधी तया अवदान, स्वये गृहस्थ जै करी सेवन. आचरू लागे चांद्रायण, शास्त्र निर्बंधन त्रिशुद्धी. यती ब्रह्मचारी या प्रती, निषेधिली से पाक निष्पत्ती. ते करू जाता चांद्रायण माथी, आदळे निश्चिती तयांच्या. म्हणवुनी तयाची उदरपूर्ती, शास्त्रे निरविली गृहस्थांवरती. यती कधीही न उद्यम करीती, कराया भरती पोटाची. बाबा नव्हेत गृहस्थ, किंवा नव्हेत वानप्रस्थ. केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त, भिक्षाची प्रशस्त तयासी. अखिल विश्व माझे घर, मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्म अक्षर, हा दृढ बोध निर्धार जयाचा. भिक्षांना
मंत्रांचे विडंबन प्रकार चव्हाट्यावर पहावे. आदित्य जावी पुत्रेषणा मग वित्तेषणा लोकेषणा जो एषणात्रय निर्मुक्त जाणा तेणेची भिक्षाशना इच्छावे. ना तरी भिक्षा पात्र अवलंबणे जळो जिणे लाजिरवाणे. महाराज तुकोबांचे गाणे अर्थाविणे निस्सार. साई समर्थ महान सिद्ध लहान थोरा हे तो प्रसिद्ध. पर्यामीची सदा आशाबद्ध अन्नद्ध सत्पदी. पंचमहायज्ञावीण गृहस्थास जे निंद्य जेवण ते शिर्डीत रोज पवित्र भोजन स्वये करवून घे साई. प्रत्यही 5 घरे जाई अतिथी यज्ञाचे स्मरण देई. भाग्यवान हा लाभ घेई आपुले गेली बैसून. सारुनियाजे पंचमहायज्ञ अवशिष्टान्न करीती सेवन. अज्ञात पंचसूना पाप गहन तयाचे निर्दहन तेणेनी. कंडणी चुल्ली पेषणी उदकुंभी आणि मार्जनी ही पंचसूनाया नावानी आहेत जनी प्रसिद्ध. उखळी धान्य दाणा घालुनी वरी मुसळाचे घाव हाडुनी. तूस कोंडा टाकीती काढुनी होते न जाणुनी जीव हिंसा. पणे नाते धान्य पचनी प्रयोग इतुका जाहल्या वाचुनी. म्हणोनी हे पंचसूनाग्रणी पाप कंडणी या नाव. चुलीस सरपण लाकडे लाविली तेणे पाक निष्पत्ती झाली. तेथेही नकळत जीव हत्या घडली त्या नाव चुल्ली पाप दुजे. घेऊनी जाते वाजातणी पिष्ट करिता धान्याचे कोणी. नकळता संख्य जीवांची हानी होते त्या पेषणी हे नाव. वापी कूप तडागामधुनी कुंभ घेऊनी आणि ती पाणी. किंवा नरनारी धुताधुनी असंख्य प्राणी मरतात. साधावया कुंभ स्वच्छते घासितावा फुटिता हाते. अनिच्छादी हत्या घडते पाप चौथे उदकुंभी. तैसेची शीतोष्ण उदके स्नान करू जाता सडा सम्मार्जन. जीव हत्या घडे जी दारुण मार्जनी जाणत्या नाव. या पंचपाप निर्मुक्तीस पंचमहायज्ञ गृहस्थास होता पंचसूना निरास. चित्तशुद्धीस लाधे तो चित्तशुद्धीचे हेची बळ. शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ. ज्ञानानंतर मोक्ष आढळ. पावती सफळ भाग्याचे
परिश्रम अनुभव अनुत्तम लाधला. माता ही साईची परम भक्त शिर्डीस जाऊ झाली उत्सुक. मुलाने मार्गात तिच्या समवेत असावे हा हेत वडिलांचा. इच्छा तियेसी शिर्डीस जावे समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे. तेथेची काही दिवस क्रमावे चरण सेवावे प्रत्यक्ष. ऐसा जरी वडिलांचा हेत जाणे नवते मुलाचे मनात. कोणी मागे पूजा घरात करील नियमित ही चिंता. वडील प्रार्थना समादिष्ट तया समूर्ती पूजेचे कष्ट. देणे कैसे होईल इष्ट कोडे हे प्रकृष्ट मुलाला. तरी जाणो नितयाचे मनोगत चिरंजीव प्रयाणी. उद्यत प्रेम पुरस्सर वडिलास विनवित काय ती मात परिसावी. साईस नैवेद्य केल्या विणे घरी कोणीही अन्न नसेवणे. हे तुके मान्य केली आविणे घडे ना जाणे निश्चिंत. हे मुलाचे नित्य व्रत वडिलास होते आधीचा अवगत. जामी करीन नैवेद्य नित राही तू निश्चिंत वदती ते. आधी न करिता साई समर्पण न करू कोणीही अन्न ग्रहण. हे माझे वचन मानी प्रमाण न करी अनुमान जा स्वस्थ. प्राप्त होता हे आश्वासन मुलगा शिर्डीस करी प्रयाण. पुढे उगवता दुसरा दिन करीती पूजन तरखड स्वये. बाबासाहेब तरखडांनी पूजनारंभीच दुसरे दिनी. आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी लोटांगणी प्रार्थियेले. मुलगा जैसी पूजा करी तैसीच बाबा माझी चाकरी. असावी कवाईत न घडावी मजकरी. प्रेम अंतरी द्या माते. ब्राह्ममुहूर्ती स्नान करून ऐसे प्रार्थना पूर्वक पूजन तरखड करू लागले प्रतिदिन. नैवेद्य समर्पण समवेत. नैवेद्यार्थ शर्कराखंड बाबासाहेब अर्पित अखंड. ऐसा नियम चालला उदंड पडला त्या खंड एक दिनी. व्यवहार व्यापृत अंतःकरण तरखडास नाही राहिले स्मरण. होनी गेले सर्वांचे भोजन नैवेद्यावीण एक दिनी. एका मोठ्या गिरणीवरी तरखड साहेब मुख्याधिकारी. तदर्थ प्रात काळचे प्रहरी जाणे बाहेरी नित्य त्या. पुढे मग दुपार भरता बाहेरून
महापाप पावलो मी महदनुताप. चुकलो मी निस्त्रप व्हावे मज सकृप महाराजा. लोटांगण घातले छबीचे चरणा सखेद गहिवरले अंतःकरणा. म्हणती महाराज दया घना करी गा करुणा मजवरी. ऐसे वदत मुलास पत्र धाडिले होऊन अतिलाचार. घडला मज कडूनी प्रमाद थोर क्षमा करगा प्रार्थावे. दया कराया अनन्य शरणा ऐसी साईसी भाकावी करुणा. अभय करानी अभय वचना मागावे दीना दासाते. वांद्रे ग्रामी हा प्रकार शिर्डी 100 कोस दूर. तात्काळ ते पावली खबर परिसातही उत्कार बाबांचे. भूत भविष्य वर्तमान देश कालाद्यनवच्छिन्न महाराजांचे त्रिकाल ज्ञान. पाहते प्रमाण प्रत्यक्ष. इकडे मुलगा शिर्डी ससता तेच दिनी ते समयीची वार्ता. घडली साईस वंदू जाता श्रोता सावधानता परिसावी. मुलगा येऊनी अति उल्हासता आई समवेत चरण वंदिता. साई जे आईस वदले ते परिसता पावला विस्मितता अत्यंत. काय करावे आई आज गेलो मी वांद्र्यास जैसा रोज. नाही खावया प्यावया पैज उपाशी मज यावे लागले. कैसा पहा ऋणानुबंध कवाड होते सरी बंद. तरी मी प्रवेशलो स्वच्छंद कोण प्रतिबंध मज करी. मालक नाही मिळाला घरी आतडी माझी कळकळली भारी. तैसाची मी अन्ना वीण माघारी भर दुपारी परतलो. ऐसे हे बोल जिम्हा परिसिले चिरंजीवांनी तात्काळ ताडिले. आपुले वडील बहुधा विसरले दावाया चुकले नैवेद्य. मुलगा बाबांसी करी विनंती मजला जाऊ द्या घराप्रती. बाबा तयास जाऊ न देती तेथेची घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलांचे अंतःकरण पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले. मुलालाही आश्चर्य वाटले. दयाच्याही नयनी दाटले. अश्रू लागले वहावया. पहा कैसा हा साईचा खेळ. कैसे न प्रेम उचंबळेल. ऐसा कोण पाषाण असेल जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई शिर्डी ससता एके समयी करीत
सुधातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होऊन तीस साईंनी काढली. दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बैसता दूर, साई सादर पुसती. आई त्वा आज मज जेऊ घातले, तेणे हा कंठ पोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले गे तुमा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य. मशिदीत बैसून मी असत्य बोलेन, हे त्रिसत्य घडेना. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी. आपुल्या पोटानंतर खावी, धरावे जीवी हे नीट. काय वदले हे साई समर्थ, बाईस काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नव्हे कदा. म्हणे मी तुम्हास वाढीन ऐसे, घडावे तरी मज करी कैसे. मीच परतंत्र देऊनी पैसे, मिळेल तैसे खातसे. सेवूनी आती प्रेमाची भाकर, जाहलो मी तृप्त निर्भर. अजून मजला येती ढेकर, बाबा प्रत्युत्तर करितात. तू जेऊ बैसता द्वारी येता, पोटी क्षुधेची जया व्याकुलता. त्वा देखिले ज्या श्वाना अवचिता, मज एकात्मता तया सवे. तैसे सर्वांगी माखिला चिखलासी, देखिले त्वा जया सुकरासी. भुकेने व्याकुळ झालेली आसी, माझी तयासी एकात्मता. ऐकोनी बाबांची वचनोक्ती, बाई पावली विस्मय चित्ती. श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबाची कायती समस्त. कधी मी श्वान कधी सुकर, कधी मी गाई कधी मांजर. कधी मुंगी माशी जलचर, ऐसिया विचरत रूपे मी. पाही भूत मात्री जो मज, तोची माझी या प्रीतीचा समज. तरी तू भेद बुद्धी ते त्यज, ऐसीच भज मज लागी. वचन नव्हे ते परमामृत, सेवुनी बाई सद्गदित. नेत्र आनंदाश्रुभरित, कंठ दाटत बाष्पाही. ऐसीच आणिक या बाईची कथा सुंदर प्रेमरसाची. समर्थ साईच्या भैतैक्यतेची, एकात्मतेची निज खूण. घेऊनी कुटुंब मुले बाळ, एकदा पुरंदर शिर्डीस निघाले. देई ती वृत्तांक फळे, प्रेम समेळे तया सवे. विनवितयांचे कुटुंबास,
तळून काचऱ्या खरपूस वाढी बहुमस तयाते. बरे म्हणून ती वांगी घेतली बाई जेव्हा शिर्डीस पातली. आरती पाठी भोजन वेळी घेऊन गेली भरीत. नित्याप्रमाणे नैवेद्य दावुनी बाई गेली ताट ठेवुनी. सर्वांचे नैवेद्य गोळा करुनी बाबा भोजनी बैसले. भरिताची चवीचा किता लागले रुचकर वाटिले समजता. काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता वदती आता आणा त्या. निरोप गेला राधा कृष्णीस बाबा खोळंबले जेवावयास. काचऱ्यांवरी गेले मानस करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्यांचा आता हा पदार्थ होणार कैच्या. शोध पुरंदऱ्यांचे कुटुंबाचा आणिक भरिताचा चालला. तिने आणिले जे ताट भरीत हे तो होते तयात. असतील तिचिया सामग्रीत वांगी कदाचित वाटले. म्हणून तिचे पासी पुसता कळली काचऱ्यांची अन्वर्थता. एवढे बाबांचे प्रेम का त्या करिता चुकले समजता कळून. बाई म्हणे भरीत झाले एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्याने येईन मागाहून म्हटले दुसरे ते चिरिले तदर्थ. पुढे ही वांग्यांची समूळ वार्ता हळूहळू जै कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता पाहुनी व्यापकता साईची. आणिक एकदा डिसेंबर मासी सन 1915 वर्षी याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबांसी पाठविला. बाळाराम परलोकवासी क्रिया कर्मांतर करावयासी. मुलास त्याच्या जाणे शिर्डीसी पुसावयासी पाठला. जातो म्हणून सांगावयासी आला मुलगा तरखडांपाशी. तयासवे काही बाबांसी द्यावे मनासी कुटुंबाच्या. पेढ्या वाचून दुसरे काही पाहू जाता घरात नाही. आधीच निवेदित पेढा तोही मुलास घाई जाण्याची. शिवाय तो मुलगा सुतकी पेढाही एक
बाबांनी त्यास पुसून पाहिले, काही नाही म्हणता पुसिले, स्मरण दिधले लव मात्र, तुला कोणी काही वस्त, दिधली नाही कामज प्रीत्यर्थ, नाही म्हणता साई समर्थ, प्रश्न स्पष्टार्थ पुसिती, अरे घराहून निघते बेळी, नाही का दिधला तुझिया जवळी, खाऊ आईने प्रेम समेळी, तेव्हा मग झाली आठवण, झाला अति लज्जायमान, कैसे तरी पडले विस्मरण, अधोवदन क्षमा मागून, चरण वंदून निघाला, धावत धावत बिऱ्हाडी गेला, पेढा आणूनी बाबास दिधला, हाती पडताच मुखी समर्पिला, भाव संतर्पिला आईचा, ऐसा हा साई महानुभाव, जयामनी जैसा भाव, तया तैसा देऊनी अनुभव, भक्त गौरव वाढवी, आणि कया कथांचे इंगित, भूती सदैव पहावा भगवंत, हेची सकल शास्त्र संमत, हाची सिद्धांत येतील, आता पुढील अध्याय श्रवणी, कळून येईल बाबांची राहणी, कोठे ते निजत कवण्या ठिकाणी, सावचित्तपणी आकर्णी जे, हे माड साई पदी शरण, श्रोतादरे करिजे मनन, झाली या कथेचे निदिध्यासन, कृतकल्याण पावाल, स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, नवमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की